मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर मस्साजोगच्या पोटनिवडणूक लागलेली आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधक म्हणून त्यांच्याच गावातील स्वरूपानंद देशमुख हे त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. आज आपल्यासोबत स्वरूपानंद देशमुख सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. सध्या ही आता तुमच्या मस्साजोग गावामध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती, मात्र ही बिनविरोध तर होताना दिसून आलेली नाही. काय सांगाल आपण? नाही, बिनविरोध होण्याच्या मार्गावर कधीच नव्हती. ती एकतर्फी बिनविरोध होती. मी याच्या अगोदर बी माझ्या बाईटमध्ये बऱ्याच वेळेस ती गोष्ट सांगितलेली आहे की बिनविरोध करण्यासाठी सगळं गाव पाहिजे. आणि गाव जरी नसलं तरी कमीत कमी जे मतदार आहेत 2280 ते मतदार ते समोर पाहिजेत. आणि त्या मतदारांना जर ठरविलं की या व्यक्तीला बिनविरोध करायचं तर ती निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण असा कुठलाही प्रकार आमच्या गावात झाला नाही. आम्ही बऱ्याच जणांपाशी निरोप दिला. जसं संतोष देशमुखचं घटना घडल्यानंतर आमचं गाव दौंडी देऊन किंवा मेसेज पाठवून किंवा फोन करून एका ठिकाणी जमावायचं महादेवाच्या मंदिरापाशी. तसं तुम्ही लोक जमा करा आणि लोकांच्या मनात काय आहे ती बघा. लोक जर अश्विनताईला बिनविरोध करा म्हणले त्यांना करा, मला करा म्हणले तर मला करा म्हणलं. परंतु त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांची एकच गोष्ट होती की तू माघारी घे. आणि त्या गोष्टीला मी तयार नव्हतो. कारण मी इलेक्शनला उभारणार आहे मी मागील 6 महिन्यापासून लोकांना सांगत होतो. कारण त्यावेळेस संतोष देशमुखचे कुटुंबीय जे आहेत की त्यांचं काय मत इलेक्शनला उभारण्याची मानसिकता नव्हती, तसं ते बोलून दाखवत होते काही जणांपाशी. त्याच्यामुळे मग इलेक्शन 6 महिन्यानंतर इलेक्शन लागणं बंधनकारक आहे. बरोबर, हा एक घटनेमध्ये ठरलेला नियम आहे. त्याच्यानुसार मी मग माझे जी गावातील लोक आहेत त्यांना मी म्हणलो जर समजा इलेक्शन लागलं तर मी उभा राहू का. मग लोकांची मानसिकता होती किंवा पुढील काळामध्ये काम करणारा माणूस कोणतरी आम्हाला पाहिजे. तसं तू आहेस, तू तयारीला लाग, आम्ही तुझ्या सोबत आहेत. मग मी 4-5 मग इलेक्शन 1-2 पुढे सरकलं. मध्ये महानगरपालिका लागल्या, नगरपालिका लागल्या, जिल्हा परिषद झाल्या. त्यामुळे तो प्रोग्राम लांबत गेला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या तयारीत होतो. मी मागल्या 20 वर्षापासून गावामध्ये समाजकारण राजकारण करतोय. याच्या अगोदर आमच्या आई सत्यशीला देशमुख ह्या सरपंच होत्या 2002 ते 2007. त्यांच्या माध्यमातून मी काही गावात कामे केली. त्याच्यानंतर मी सेवा सहकारी सोसायटीचा 5 वर्ष चेअरमन होतो. त्या माध्यमातून गावातील लोकांना कर्ज पुरवठा असेल ह्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर 2012 ते 2017 या कालावधीमध्ये मी पॅनल प्रमुख होतो. त्या कालावधीमध्ये मी गावामध्ये जे कामं केलेत आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या सुखदुःखात असेल, कोणाच्या दवाखान्याच्या अडचणी असतील किंवा अजून जी काही लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला वाटत होतं की आणि विशेष म्हणजे मी गेल्या इलेक्शनमध्ये फक्त 9 मतांना संतोष देशमुख यांच्या विरोधामध्ये मी फक्त 9 मतांना पडलो होतो. त्याच्यामुळे मला बी अपेक्षा होती की आपण इलेक्शन लढावं, म्हणून मी या इलेक्शन मध्ये उभा राहिलो. गेल्या वर्षी आपण 9 मतांनी पडला होता, मात्र संतोष देशमुख यांचा विजय झाला होता. त्यावेळेस वातावरण कसं होतं आणि सध्याचं वातावरण कसं? त्यावेळेस आमच्या गावामध्ये 3 पॅनल उभे होते. एक पॅनल संतोष देशमुखचा होता, तो स्वतः सरपंच पदाचा उमेदवार होता. एक पॅनल माझा होता, मी स्वतः सरपंच पदाचा उमेदवार होतो. आणि तिसरा पॅनल पंजाब देशमुखचा होता, त्यांचा संदीप देशमुख हा उमेदवार होता. मग तो आमच्या जात असताना शेवटच्या क्षणाला संदीप देशमुख यांनी संतोष देशमुखला पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्याचा 9 मतांनी पराभव झाला. त्यावेळेस सुद्धा आमचे इलेक्शन खूप पॉझिटिव्ह झालं. आणि आज सुद्धा इलेक्शन मला एवढं ही वाटत नाही. आता ह्यांनी इलेक्शनला वेगळं स्वरूप दिलंय. फक्त एवढ्या वेळेस काय झालंय की संतोष देशमुख यांचं प्रकरण झाल्यामुळे आमचं गाव हे मीडियामध्ये झालंय. जी आमच्या गावात घडते ते मीडियामध्ये भेटेल. नाही तर पहिल्या इलेक्शनला बी हीच गोष्ट होती आणि आज बी तीच गोष्ट आहे. आज बी लोकांच्या मनामध्ये आहे. पहिलं तरी मला पर्याय म्हणून संतोष देशमुख होता. आता लोकांना एक गोष्ट माहिती किंवा आपल्याला काम करायचंय आणि काम करून घ्यायचं असेल तर आपला हाच माणूस आहे. त्याच्यामुळे लोक माझ्या पाठीमाग भक्कमपणे उभा येतं. समोरून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चालू येतात. त्याला लोक काय ही करणार नाही तेवढी मला खात्री. लोक निश्चित मला मी जी काम आजपर्यंत लोकांचं केलंय किंवा गावामध्ये मी जो विकास केलाय त्याची पोच पावती म्हणून लोक मला येणाऱ्या 28 तारखेला मतदान करून विजय करतील एवढी मला 100% खात्री. ज्या पद्धतीने आपण आता ह्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहात, कशा पद्धतीने आपली सुरुवात कशी आहे, जनतेमध्ये कशी जात आहात आणि जनतेकडून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे? मी ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मी मागं जी गावामध्ये कामं केलीत मग त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी त्या कामाचा उहापोह करतो. आमची आई सरपंच असताना त्यावेळेस ऊर्जा मंत्री पदमसिंह पाटील होते. त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्याला प्रशासकीय मान्यता घेणं असेल किंवा जयदत्त अण्णा ऊर्जा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून त्या प्रत्यक्ष त्या कामाची सुरुवात करून ते काम पूर्ण करून घेणं असेल. गावामध्ये विविध शेतामध्ये डेपे ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचं काम असेल किंवा आमच्या इथला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मस्साजोग ते देशमुख वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून घेणं असेल.
पानंद रस्त्यामधून मसाजोग ते सुतारशेत भाग 1, मसाजोग ते सुतारशेत भाग 2 हा 2 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण करून घेणं असेल, मसाजोग ते ज्योतिबा मंदिर 1 किलोमीटर रस्ता हा करून घेणं असेल, किंवा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या 90-10च्या हेडखाली गावामधील सगळे सिमेंट रोड असतील, ज्योतिबा मंदिरासमोरचं पेवर ब्लॉक बसवणं असेल, पुन्हा ह्याच्यामध्ये वस्ती शाळेसमोर पेवर ब्लॉक बसवणं असेल, हे कामं मी त्या माध्यमातून केली. तर पुन्हा स्वर्गीय विमलताई मुंदडा ज्यावेळेस आमच्या इथं पालकमंत्री होत्या बीडच्या आपल्या, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या RRR योजनेमधून मस्साजोगच्या तलावाच्या दुरुस्तीसाठी 50 लक्ष रुपये निधी मी उपलब्ध करून ते काम करून घेतले. पुन्हा आमदार पृथ्वीराज आमदार होते, त्यांच्या इलेक्शन मध्ये ज्यावेळेस लक्ष्मण ढोबळे साहेब पाणी पुरवठा मंत्री आलते आणि पदवीधरचे आपले आमदार सतीश भाऊ चव्हाण असतील, त्यांच्या माध्यमातून मी आमच्या गावामध्ये 2 पाईपलाईन पाणी पुरवठा योजना आणल्या. एका योजनेमधून मी 40 लक्ष लिटरची पाण्याची टाकी उभा केली आणि एका योजनेमधून रायझिंग मेन आणि डिस्ट्रीब्युशन तयार करून आमच्या गावाला मुबलक पाणी पुरवठा होईल हे कामं मी केले त्यावेळेस. तसंच रमेश आडसकर साहेब ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये कामाला होते, त्यांच्या माध्यमातून मी ZPR मधून गावामध्ये 6 सिमेंट बंधारे बांधले आणि DPDCच्या एक जो निधी येतो त्याच्या 10% एक्सेस मध्ये काम केलं जायचं, त्याच्यामधून मी आमच्या गावातल्या नदीच्या याच्यावर 2 मोठे बंधारे बांधले. त्या बंधाऱ्याचं आज बी तुम्ही जे समजा आमच्या गावामधून पाणीदार गाव म्हणून दाखवलं जातं, ते जे पाणी असतं ते माझ्या केलेल्या कामाचं पाणीदार आहे. गावामध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेमधून खोलीकरण, नदी खोलीकरणचं काम मी केलंय. तसंच गायगोटा म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे पशुधन आहे त्या शेतकऱ्यांना शासन 70,000 रुपये देऊन गायगोटा करतंय. ती मी ऑनलाईन इस्टिमेट तयार करून त्याची मंजुरी घेऊन मस्साजोग मध्ये 28 गायगोटे मी बांधले बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा. असं गावामध्ये हापशाचं काम असेल, पुन्हा विविध प्रकारचे जे गावामध्ये शाळा खोल्या असतील, अंगणवाड्या असतील, गावातला अजितदादाच्या माध्यमातून मी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं बांधकाम असेल, आडसकर साहेबाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम असेल, असे गावामध्ये जे कामं जी केलेली आहेत ते कामं लोकांसमोर ठेवून आणि येणाऱ्या 18 महिन्यामध्ये जर गावांनी मला पसंती दिली तर मी गावाची काय कामं करू शकणार आहे ही मी लोकांसमोर मांडतोय. लोकांना त्या गोष्टी पटतात. मी जर खोटं सांगत असेल, बरं केलेले कामं कोणी केलेत गावातले हे लोकांसमोर क्लिअर आहे आणि मागले कामं केलेत म्हणून पुढे सुद्धा हा माणूस काम करू शकतो ही लोकांना खात्री. त्या विश्वासावर लोक माझ्या पाठीमागे उभे आहेत. आपण ज्या पद्धतीने अनेक विकासाची कामे केलेली आहेत, मोठ्या प्रमाणात आपण आपल्या पूर्वीच्या काळामध्ये काही भरपूर विकास केलेला आहे, पण ज्या पद्धतीने मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे की आम्ही खूप मोठ्या गावाचा विकास केलेला आहे, नेमकं कसं पाहताय आपण याकडे? माझं आपल्या मार्फत त्यांना खुलं आव्हान आहे. आज 25 तारीख आहे, मतदान 28 तारखेला आहे. त्यांनी अजून बी सगळी मीडिया बोलावी, समोरासमोर बसावं. त्यांनी जे कामं केलेत त्यांनी जनतेसमोर गावासमोर मांडावेत. मी केलेले कामं गावासमोर मी मांडावेत. माझं खोटं असेल, मी केलेले कामं जर मी खोटे सांगत असेल, मी गावासमोर नाक रगडीतो, माफी मागतो. आणि ती जर खोटं सांगत असतील त्यांनी गावाची माफी मागून मागं सरकावं. पूर्वी असं बोललं जात होतं की आता ह्या दुःखाच्या स्थितीमध्ये इलेक्शन, देशमुख कुटुंब इलेक्शन लढणार नाही, पण पुन्हा ते इलेक्शनच्या रिंगणामध्ये आहेत. कसं पाहता याकडे? हा त्यांचा अधिकार आहे, त्यांना लोकशाही दिलेला अधिकार आहे. पण माझ्या गावातल्या व्यक्तींचं असं म्हणणं होतं, आपण खूप संघर्षातून हा लढा उभा केलाय, आमची केस अजून संपलेली नाही, आमच्या केसमध्ये आम्हाला अजून खूप स्ट्रगल करायचे, त्यावेळेस आमच्या संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे आणि त्यावेळेस सगळं गाव एकत्र आपण सामोरे जाऊ. तोपर्यंत तुम्ही संतोष देशमुखच्या कुटुंबियानं राजकारणात येऊ नये, त्यांनी त्यांचा फोकस हा फक्त केसवर ठेवावा अशी आमची इच्छा होती. त्यांना ती योग्य वाटली नाही, त्यांची इच्छा झाली, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलाय, ते इलेक्शनला उभारलेत. 28 तारखेला जनता ठरविल की बाबा नेमकं कुणाच्या बाजूने उभं राहायचं. सध्याच्या प्रचाराच्या युगामध्ये सध्या कसा प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला? लोकांच्या काय भावना आहेत? मी तुम्हाला सांगितलं ना, लोकांना एक आत्मविश्वास आहे की हा माणूस आपलं काम करू शकतो. बरोबर. लोक आज भावनिकतेवर मतदान करणार नाहीत. भावनिकता होती लोकांची. आमच्या गावानं खूप मदत केली, पूर्ण ताकदीनं गाव त्यांच्यासोबत उभारले आणि भविष्यात बी आम्ही उभारणार. त्यावेळेस अनिश्चित आमची भावनिकता त्यांच्यासोबतच आहे, गावाची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे, गाव त्यांच्या त्यावेळेस पूर्णपणे पाठीमागे आहे. परंतु राजकारणामध्ये ती गोष्ट होणार नाही, कारण राजकारणात लोकांना आता आपलं काम कोणतरी करायला पाहिजे हे लोक बघणार आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या समोर माझा चेहरा आहे. त्याच्यामुळे निश्चित लोक माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबत राहतील एवढी मला खात्री. आता जेलमधून एक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत. कधी तर एक कॉल रेकॉर्डिंग मध्ये असंही सांगितलं की या इलेक्शन मध्ये काही डिस्टर्ब होण्यासाठी या कॉल रेकॉर्डिंग बाहेर केलेल्या आहेत. तर कसं पाहता याकडे? काय सांगाल आपण?
तुमच्याच माध्यमातून आम्ही कॉल रेकॉर्डिंग बघितल्यात. हम्म. आणि त्या जो नाव आहे त्या आरोपीचं त्यानं जेल प्रशासन दिलेलं पत्र बी मी बघितलंय, ते पत्र माझ्याकडे बी आलेलं नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्ही मला सांगितलं किंवा संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या मागे सहानुभूती वगैरे ह्या गोष्टी तुम्ही मला सांगताय. मग एवढं सगळं असताना तुम्हाला ह्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण करायची काय गरज आहे का? हा लोकशाहीला काळीमा आहे ना. मी ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो तुमच्या मार्फत. मस्साजोग सारख्या एवढ्या ग्रामपंचायत मध्ये आणि जिथं फक्त 18 महिन्याचा कालावधी, त्या गोष्टीसाठी तुम्हाला जर इतक्या लांब जायचं वेळ येते किंवा आरोपीची तुम्हाला जेलमधून मदत घ्यायची वेळ येते, मग नेमकं तुमचं याच्या मागलं रहस्य काय? एकदा जगाला कळू दे ना, का तुम्ही ह्या गोष्टी ग्रामपंचायतीसाठी करायला लागलात? मग आम्हाला असा संशय येतोय याच्यामागे खूप काही मोठं राजकारण घडलंय. याच्यामधून तुम्हाला वेगळंच काहीतरी करायचंय काय की? किंवा तुम्ही संतोष देशमुख प्रकरणाचा कुठल्या अँगल मध्ये उपयोग करून गेलात हे तरी तुम्ही जगाला बघा ना, जे काय म्हणतो तुम्हाला तुम्ही. मी तुमच्या माध्यमातून या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रश्न आहे. ही गोष्ट आमच्या गावातील जनता कधी खपवून घेणार नाही. तुमच्या गावाच्या मस्साजोगच्या ज्या राजकारण आहे, संतोष देशमुख प्रकरण असो, इतर राजकीय घडामोडी असो, यामध्ये दादा खिंडकरचाही हस्तक्षेप आल्याचं समोर येत आहे. त्यांचं नाव वेळोवेळी चर्चेत येत आहे. हा दादा खिंडकर कोण आणि त्याचा कसा संबंध आहे गावात? दादा खिंडकर हा धनंजय देशमुखचा साडोय. आमच्यातले शिवाजी बापू देशमुख म्हणून आहेत, त्यांचे ते जाव इथं. धनंजय देशमुख आणि दादा खिंडकर हे साडू इथं. दादा खिंडकर ही व्यक्ती आम्हाला संतोष देशमुख प्रकरण झालं त्याच वेळेस माहित झाली. त्याच्या अगोदर ती व्यक्ती आम्हाला माहित नव्हती. त्यावेळी त्यांचा आमच्या प्रकरणामध्ये खूप इंटरफेअर होता. परंतु काय होतं, त्यावेळेस आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची गरज होती. बरोबर. जे लोक आम्हाला मदत करत होते ते आमचे होते. त्याच्यामुळे आम्हाला त्यात काय वेगळं काही जाणवलं नाही किंवा आम्हाला त्याचं काय असं वाटलं नाही. पण ज्यानंतर त्यांच्या ज्या गोष्टी उड्या पडल्या, त्यांना अटक करणं असेल किंवा त्यांची 17 महिने सजा असेल, आता कालचं जेलमधलं प्रकरण आहे त्यामध्ये दादा खिंडकरचं प्रकरण असेल, मग हे कोण करायला लावायले? बरोबर. दादा खिंडकरला हे कोण करायला लावायला लागले ह्याचा सुद्धा आम्हाला जरा विचार करायची वेळ आली. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी करू नयेत. त्यांनी माझं एक स्पष्ट आपल्या मार्फत मत आहे, संतोष देशमुखनं तुम्ही जी सांगता 13 वर्ष खूप विकास केलाय, खूप बक्षिसं भेटलीत, तुम्ही ती लोकांपुढे मांडा. तुम्ही कुठल्या योजनेमध्ये बक्षीस मिळालं, तुम्ही गावाचा काय विकास केला, तुम्ही गावामध्ये कोणत्या योजना आणल्या, तुम्ही कोणत्या योजना गावामध्ये आणल्या म्हणून तुम्हाला बक्षीस मिळाले, हे तुम्ही गावात मांडा ना. बरोबर. तुम्ही दादा खिंडकरला हाताशी धरून आरोपीला जेलमधून काहीतरी वेगळं बोलायला लावायचं किंवा त्याचा काहीतरी सहानुभूतीचा फायदा घेऊन म्हणजे मराठा वंजारा वाद निर्माण करून परत पुन्हा अजून ग्रामपंचायत मध्ये राजकारण करायचं, ह्या गोष्टी तुम्ही करू नका. हे संतोष देशमुखचं स्वप्न नव्हतं. तुम्ही जी म्हणता संतोष देशमुखचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय, मग हे स्वप्न होतं का संतोष देशमुखचं? जातीमध्ये भांडणं लावून तुमचं पोळी भाजून घ्यायची? अजिबात नव्हतं. तुम्ही म्हणता ना संतोष देशमुखनं विकास केलाय, तुम्ही त्यांचा काय विकास केलाय? मी मांडतो का नाही, मी जे इथून मागल्या काळात काय कामं केलीत हे मी तुमच्या माध्यमातून मांडले, तसं त्यांनी तुमच्या समोर यावं. माझ्या भावानं किंवा संतोष अण्णानं हे कामं केलेत, ह्या कामाची आम्ही लोकांसमोर मांडणार आहेत. राहिलेले त्यांचे जे स्वप्न आहेत हे आमचे स्वप्न आहेत. मी माझं स्वप्न मांडतो. मला माझ्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक जलसिंचन विहीर द्यायची. मला माझ्या गावातल्या शेतकऱ्याला ज्याच्याकडे पशुआधन आहे त्याला गाय गोटा द्यायचा. माझ्या गावामधली धनगर वस्ती आहे, त्यांचा आज रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे, मला तो सोडवायचा आहे. मसाजोग ते पैसा वस्ती म्हणून एक गाव आहे, त्यांना आम्हाला डांबरीकरण करून द्यायचे. माझ्या गावामध्ये अजून 2-4 वस्त्या असतात, त्यांना लाईटची गरज आहे, ती द्यायची. किंवा आमच्या इथं मोहिते वस्ती असेल, ओडर वस्ती असेल, शिंदे वस्ती असेल, हे लोक आज बी पाणी हंड्यानं आणतील बाहेर गावाहून. मला त्या लोकांना म्हणजे बाहेर आजूबाजून मला त्यांना कायमस्वरूपी नळ योजना द्यायची. मला गावामध्ये आमच्या नदीवर 2 मोठे बंधारे बांधायचे, जेणेकरून माझ्या गावातले किंवा आमच्या देशमुख कंपनी जमीन त्या भागात जास्त आहे. आता वरच्या भागामध्ये तलाव असल्यामुळे आमच्या त्या लोकांना पाणी मुबलक प्रमाणात नाही, परंतु आमचा जे मसाजोगचा दक्षिण भाग आहे गावापासून, त्या भागामध्ये आमची जमीन चांगल्या प्रकारची, पण तिथं काय आहे, पाण्याची सोय नाही. मला त्या ह्याच्यावर 2 मोठे बंधारे बांधून कमीत कमी रब्बी सीझनला त्या लोकांना भरपूर प्रमाणात पाणी देऊन मला त्यांचं जीवनमान उंचवायचं, हा माझं विजन आहे. तुम्ही मांडा जनतेपुढे तुमचं काय स्वप्न आहे ते. अगदी बरोबर. तुम्ही जेलचा कशाला वापर घ्यालात, तुम्ही आरोपीचा कशाला ग्रामपंचायतीसाठी वापर करायला लागला? तेच मुद्दा एक समोर पुन्हा घ्यायचा आहे की ज्या पद्धतीने ही मस्साजोगची निवडणूक आहे आणि याच पद्धतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना वाल्मिक कराडच्या बदनामीसाठी आणि निवडणुकीचं लक्ष भटकण्यासाठी ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. आता हा वाल्मिक कराड मस्साजोग प्रकरण निवडणूक प्रक्रिया हा याचा कसा ताळमेळ आहे 3-4 सूत्राचा? काहीच नाही, फक्त वाल्मिक कराडचं नाव बाहेर काढायचं. आमच्या गावामध्ये वाल्मिक कराडचं नाव काढलं की लोक भावनिक होतात, त्या भावनिकतेचा फायदा घ्यायचा आणि आपल्या स्वार्थ साधून घ्यायचा, हा त्याच्या मागाला उद्देश आहे.
अहो वाल्मिकांना कराड असतील किंवा अजून त्यांनी दुसरे जे असतील त्यांना पोलिसांनी अटक केलंय, न्यायालयीन प्रक्रिया आहे, ते जेलमध्ये आहेत. ही जग जाहीर आहे ना. अगदी. बरं, डे टू डे तुमची अपडेट आहे. प्रत्येक तारखेला ज्यावेळेस त्यांची वाल्मिक कराड असेल किंवा त्यांचे पूर्ण साथीदार असतील त्यांची डे टू डे माहिती मीडिया मार्फत सगळ्या जगाला माहिती होती. बरोबर. मग तुम्ही ह्या प्रकार का करायला लागलात? माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. तुम्ही आज आमच्या भगिनी अश्विनी ताईला एवढं दुःख असताना त्यांना उभा केलं इलेक्शनला का? संतोष अण्णा तो स्वप्न पूर्ण करायचे म्हणून. मग मी अजून बी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो, तुम्ही संतोष अण्णा देशमुखचे काम लोकांपुढे मांडा बरं. आणि तुमचं संतोष अण्णा देशमुखचं स्वप्न काय ते लोकांपुढे मांडा. तुम्ही जी लोक आज माझं गाव अख्खं गाव 9 डिसेंबर 2024 पासून रात्र संतोष देशमुख साठी झटले. लोकांनी रात्र जागून काढली. गरोदर माता भगिनी माझ्या ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरल्यात, लहान थोर मुलं रस्त्यावर उतरलेत, वयोवृद्ध लोक रस्त्यावर उतरलेत. लोकांनी प्रशासनाला वेटीस धरलं तर लोक तलावामध्ये म्हणजे काय माझ्या माता येतात त्या तलावामध्ये भुरळ येऊन पडल्या, त्यांना दवाखान्यात न्यायची वेळ आली. काही जण टाकीवर चढले, अन्नत्याग आंदोलन झालं. आणि तुम्ही या गोष्टी लोकांना जो त्याग केलाय त्याचं तुम्ही हे फळ आहे का? तुम्ही ग्रामपंचायतसाठी जेलमधल्या लोकांचा वापर करून घ्यायला लागला. बरं. ह्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, ग्रामपंचायतच्या मर्यादेत ठेवा. फक्त ग्रामपंचायत मध्ये काय कामं झालेत, काय करायचेत आणि काय करणार आहेत ह्या गोष्टी लोक पुढे मांडा. लोकांना तुमचं खरं वाटलं लोक तुमच्या पाठीशी उभारतील. मी सांगतोय ते लोकांना खरं वाटलं लोक माझ्या पाठीशी उभारतील. यापूर्वी कधी आपल्या गावामध्ये निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होती का? की यापूर्वीचा कसा माहोल होता? नाही, माझ्या गावामध्ये मी जसं राजकारणात मध्ये आलोय तसं आमच्या गावात कधी बिनविरोध इलेक्शन झालं नाही. तिथून मागे आमच्या गावात सातत्याने 2 किंवा 3 पॅनल उभा राहतात. कधीही इलेक्शन बिनविरोध झालं नाही. सेवा सहकारी सोसायटीचं इलेक्शन असेल ते बिनविरोध होते. कधी इलेक्शन होतंय, कधी बिनविरोध होतंय. पण ग्रामपंचायत इलेक्शन आमचं कधीही बिनविरोध आहे. एका वार्डाची इलेक्शन, वार्ड क्रमांक 3 जो आहे त्याचं मला वाटतं मागल्या 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस अश्विनीताई आमच्या सरपंच होत्या त्यावेळेस ते 3 मेंबर बिनविरोध आले होते. नाहीतर आमचे सरपंच पदाचे इलेक्शन कधीच बिनविरोध झालेलं नाही. ज्या पद्धतीने देशमुख कुटुंब की या कुटुंबाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती अशी त्यांची भावना आहे, काय सांगाल आपण? नाही, इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची भावना नसायला पाहिजे किंवा मला बिनविरोध करायला पाहिजे ही माझी भावना नसायला पाहिजे. बिनविरोध करायला पाहिजे ही गावाची भावना पाहिजे. आणि गाव म्हणजे माझ्या बाजूने माझ्या मागे उभारणारे 10 लोक असतील किंवा त्यांच्या बाजूने उभारणारे 10 लोक असतील असं नाही. गाव म्हणजे सगळं कुटुंब आहे. अगदी बरोबर. जसं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आमचं पूर्ण गाव महादेव मंदिरापाशी येत होतं तसं सगळं गावाला बोलायला पाहिजे होतं. आणि गाव जो निर्णय घेईल ते आम्ही दोन्ही दोघांनी मान्य करायला पाहिजे होता. बरोबर. तसा काही प्रकार झाला नाही. त्यांच्या मनात भीती होती, गाव त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही म्हणून त्यांनी ती गोष्ट केली नाही. त्यांनी विविध मार्गाने माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला फॉर्म वगैरे घेण्यासाठी, पण मी तो मान्य केला नाही. मला लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन लढवायचं होतं. लोकांनी मला सांगितलं तो फॉर्म भर. मी लोकांच्या म्हणण्यावर फॉर्म भरलाय. लोक ठरवतील 28 तारखेला. मी केलेले काम जर लोकांना योग्य वाटत असेल तर लोक माझ्या बाजूने कौल देतील. संतोष देशमुखचं किंवा अश्विनीताईला त्यांना योग्य वाटत असल्या लोक त्यांच्या बाजूने मतदान करतील. ते 28 तारखेला मतदान आहे आणि ज्या पद्धतीने आपण सांगताय की विजय माझा होणार आहे निश्चित, नेमकं किती मतांनी तुमचा विजय होणार? भरघोस मतदान कशा पद्धतीने जनता तुमच्या पदरात टाकणार आणि कशा पद्धतीचा तुमचा विजय राहणार? ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये संतोष देशमुखचं काम असेल, आमच्या अश्विनीताईचं काम असेल हा मुद्दाच नाही. बरोबर. ही इलेक्शन अश्विनीताई विरुद्ध मी नाहीच. अश्विनीताई हा चेहरा आहेत फक्त समोर, त्याच्या मागे राजकारण करणारे वेगळे माणसे. त्यांच्या विरुद्ध माझी लढाई. ते खूप मोठे लोक आहेत. त्यांच्यासमोर मी फार छोटा माणूस आहे. परंतु मला एक विश्वास आहे, माझी जनता माझ्या मागे आहे, माझं काम माझ्या मागे आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे मी निश्चितच 300-350 मताने विजय होईल. जनता माझ्या मताने माझ्या पार्ट्यामध्ये तेवढं भरघोस मत टाकेल. जनतेला माझ्या मतानं तेवढं मतदान मला केलं, मी विजयी झालो. संतोष देशमुखचं जे स्वप्न होतं तो हा स्वरूपानंद देशमुखच पूर्ण करील. ते बी कामाच्या रूपात पूर्ण करील. गावामध्ये जे अर्धवट राहिलेले काम येतं ते मी पूर्ण करील आणि आमचे संतोष देशमुख यांना मी त्यावेळेस खरी श्रद्धांजली अर्पण करील. ज्या पद्धतीने की धनंजय देशमुख आहेत की कधी कधी धनंजय देशमुखचं पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये चर्चा होती की तेही निवडणुकीला उभे सामोरे राहतील, पण त्यांना मागे सारून संतोष देशमुखच्या पत्नी समोर आलेल्या आहेत. याकडे कसं पाहताय? कुठेतरी भावनिकतेला हात घालून, सहानुभूतीला हात घालून निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी माझ्या भगिनी अश्विनीताईला उभा केलं. माझं त्यावेळेस मी त्यांना म्हणणं होतं की धनंजय देशमुख किंवा अश्विनीताईला जे उभा करतायत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना फक्त हा मुद्दा ग्रामपंचायत इलेक्शन हे भावनिकीच्या मुद्द्यावर जर लढायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी
माझ्या बहिणीची इच्छा नसताना सुद्धा त्यांना समोर करून उभा केलंय. असू दे, आता शेवट कसं असते, ज्याला त्याला अधिकार आहे. त्यांना उभा केलंय, ते त्यांचे मतं मांडणार आहेत. मी उभा आहे, मी माझे मतं मांडणार आहे. बरं. त्याच्यामुळे येणाऱ्या 28 तारखेला काय जे असेल तो निर्णय निकाल लागणारच आहे. आता येणाऱ्या जे मतदार बांधवांना तुमच्या ज्या परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला काय आवाहन करायला हवं? मी माझ्या मतदार मायबाप बंधूंना विनंती करतो. संतोष देशमुख यांचा दुर्दैव निधन झाले. त्यांच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु त्यांच्या कठीण काळामध्ये माझ्या सहित माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकांना त्यांना खूप मदत केली. त्यांच्या दुःखात आम्ही 100% सहभागी झालो. परंतु येणाऱ्या 18 महिन्याचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये गावामधले जे राहिलेले अर्धवट काम आहेत किंवा जे नवीन कामं गावामध्ये करायचे आहेत, जे मी तुम्हाला या अगोदर माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलेत, ते कामं करण्यासाठी गावकऱ्यांनी मला एक संधी द्यावं. निश्चितच मी त्यांच्या मतदान जर त्यांनी मला केलं आणि एक संधी दिली तर मी त्यांचे जे प्रश्न आहेत, जलसिंचन विहिरीचा प्रश्न असेल, गायगोट्याचा प्रश्न असेल, पाणी प्रश्नाचा विषय असेल, पाणंद रस्त्याचा विषय असेल, शेत रस्त्याचा विषय असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी 100% सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील. आणि येणाऱ्या काळामध्ये मी जरी सरपंच म्हणून या गावामध्ये आलो तरी मी संतोष देशमुख प्रकरणामध्ये एक कसुबरही मागं सरकणार नाही. मी इथून मागं ज्या पद्धतीने त्यांच्या मागं पूर्ण कुटुंबाच्या सोबत होतो, यापुढेही त्याच्याप्रमाणे राहील. माझी मायबाप जनतेला विनंती, येणाऱ्या 28 तारखेला त्यांनी माझ्या कबशी या चिन्हापुढे मतदान करून मला विजयी करावं, एवढंच मी त्यांना या आपल्या निमित्तानं विनंती करेन. तर हे होते मस्साजोग येथील पोटनिवडणुकीमधील स्वरूपानंद देशमुख हे उमेदवार आहेत. तर यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांचं खरं स्वप्न मीच पूर्ण करणार आहे. कारण की माझे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे, यापुढेही मी विकास करणार आहे. माझ्या विकासाला पाहून जनता माझ्याकडे वळणार आहे. आणखीही जनतेचा विकास भरभराटीने करणार आहे. देशमुखांचं स्वप्न मीच पूर्ण करणार आहे. त्यामुळे मला साथ देतील. पण मात्र येते 29 तारखेला निकाल लागल्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. आणि यामध्येच कोण विजयी होणार आहे, कोणाला गुलाल लागणार आहे, हे 29 तारखेलाच आपल्याला कळणार आहे. सुनील जाधव, बीड.